नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्य सरकारचा देशी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद. राज्यात MBBSच्या तब्बल 600 जागा वाढणार, अंबरनाथमध्येही आता होणार मेडिकल कॉलेज. लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक पुण्यातील रस्त्यावर भिडले, हाकेंनी दारू प्यायल्याचा आंदोलकांचा दावा. आणि मनोज जरांगेंच्या नेतृत्वात नारायणगडावर होणार दसरा मेळावा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. शेतकऱ्यांचं भाग्य बदलणाऱ्या देशी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतलाय. त्यामुळे मला आनंद आहे. तसंच कणेरी मठावर मला गोमातेच्या पूजनाची संधी देऊन गाय देखील देण्यात आली आहे. हे माझं भाग्य असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते कणेरी मठात आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मी अतिशय आनंदी आहे, कारण आमचा जो देशी गोवंश आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जर कोणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य बदलवू शकत असेल तर ती आमची देशी गोमाता बदलवू शकते. आणि देशी गोमाता अशी आहे की जी जन्मापासनं तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत जाते. आणि म्हणूनच आज त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला. आणि एवढंच नाही तर गोशाळांना देखील देशी गोवंशाकरता 50 रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि मला अतिशय आनंद आहे की कणेरी मठामध्ये आल्यानंतर परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मला गोपूजनाची त्या ठिकाणी संधी दिली. आणि त्यानंतर सांगितलं की जे गोपूजन करतात त्यांनाच आम्ही गाय देतो. मला असं वाटतं अतिशय भाग्याचा दिवस. पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकात वाद झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण हाके हे खुल्या पटांगणात दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी करत मराठा आंदोलकांनी काल रात्री कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलं. आरोप केला जातोय दारू पिल्याचा. तुम्ही त्या ठिकाणी स्वतः होतात. पोलिसांनी काय सांगितलं आणि तुमचं त्या दाव्यावर काय म्हणणं आहे? हे बघा, मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेल्याला 1 तास सुद्धा पूर्ण झालेला नाही. माझ्या बरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे, कायदा आणि सुव्यवस्था बघणार, मेडिकल होईल आणि ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल. आणि असे आरोप करून एक 25 ते 50 मुलांचा मॉब तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे. दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या, माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न. माझी एस्कॉर्टची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता. त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे, तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं. ते गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस 5 वाजल्यापासून मला अगोदर 2 जण भेटूनही गेले. माझ्यावर त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी आत्ता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे. पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण. मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालंय. पण मी आता तुमच्या समवेत आहे ना. माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो. मी डिपार्टमेंट बरोबर आहे. आता तुम्ही मेडिकलसाठी जाणार आहात का? मेडिकलसाठी जाणार आहात का? मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे. मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही. मी आता तुमच्या समोर आहे. विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा वंचितांचा आवाज. जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे. असा आरोप होतो तुमचा, गोठ्यामध्ये तुम्ही होता कुठं? तसा काही एव्हिडन्स असेल तर द्यावा. तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे. यावर आता टीका होऊ लागली असून जरांगे पाटील राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा मेळावा घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र मनोज जरांगेंनी हे आरोप फेटाळले असून हा मेळावा कोणत्या एका जातीचा नसल्याचे सांगत कोणाला काय म्हणायचंय ते म्हणा, आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तुम्ही राजकीय दबाव टाकण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन करणार आहात.
नाही, मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतात, ज्या अडीअडचणी येतात, जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो, ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे. एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो, एक संधी असते. तशी ही संधी आता योगानं त्या दिवशी संधी आली, त्याला आम्ही काय करावं आता? ते तवाच निवडणुका घेतल्या, आम्ही काय म्हणलो का त्यांना त्याच टायमाला घ्या. पण आम्हाला कुठेतरी भक्ताला, सगळ्या जनतेला, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं, समृद्धीकडं, परिवर्तनाकडं, आमच्या लेकरांच्या न्यायाकडं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं, म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे, दुःख कमी झाला पाहिजे. म्हणून आम्हाला ती संधी आहे. आता त्याला कोणी शक्ती प्रदर्शन समजायचंय का कोणी काय समजायचं, ज्याचा त्याचा भाग आहे. पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना, तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे. पण संधी आहे ना, मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार आहे. हा दसरा मेळावा, हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला? नाही, तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही. नाही, माझा प्रश्न असा आहे की जसं म्हणलं ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो, तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का? ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागतं, पण आता रस्त्याने चालत असताना सुखानच चालावं असं वाटतं. पण एखादा अर्धा काटा येतो, पण कितीही बघितलं तरी काटा टोचणार. पण आपण चालायचं असतं ध्येय धरून की माझा जनता, माझी समाज हा समृद्धीकडे, सुख समृद्धीकडे गेला पाहिजे. मग ते विचार करायचा नसतो. त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय. सुख बघितलंय समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय, समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही प्रयत्न तर करायलोत. दसऱ्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसह अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने सोमवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात MBBSच्या 600 जागा वाढणार आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली भागात पहिले वैद्यकीय महाविद्यालय आता सुरू होणार आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा शमशेर नगर परिसरात आदिवासी महिलांची वैयक्तिक ग्रुप लोनच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचं समोर आलंय. मायक्रो फायनान्सने गरजू घटकांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद आहे. मात्र काही कंपन्या अनधिकृतपणे अर्थसहाय्य करून गरीब आणि गरजूंची लूट करीत असून अवैध सावकारांचा फास सामान्यांच्या गळ्याभोवती आवळला जात आहे. त्यामुळे शासनाच्या संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी चांपा येथील आदिवासी महिला नागरिकांनी केली. भोसले, मी गेलो सोमवारच्या दिवशी FDचे 3000 रुपये काढाले, पण FDचे पैसे मला दिलेच नाही. ह्या लोकांना खाऊन टाकले का काय केले. आणि माझ्याजवळून 50,000चा गट लागला, 5,000 रुपये घेतले आणि FDचे 1000 रुपये कापले. हे पैसे आम्हाला काही भेटत नाही. मदत सरकार लोकांना करावं. हे गरीब लोक आम्ही झोपड्यात राहतो, आमच्या जवळ काहीच आणि धान्य नाही आहे. 100 रुपये आमचे नवरे कमावून आणते, आम्ही खातो. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया.
नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. ओबीसी बहुजन आघाडी महाराष्ट्रातील ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याकांना सोबत घेऊन विधानसभा लढवणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे. ओबीसीच्या समस्या सोडवण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी सामाजिक न्यायाची लढाई लढणार असल्याचे मत गोरे यांनी व्यक्त केले. झालेला आहे आणि प्रस्थापितांची या ठिकाणी मक्तेदारी चाललेली आहे. ती मक्तेदारी खोडून काढण्याकरता, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्याकरता ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीजला घेऊन आम्ही चालतो आहे आणि या राज्यातील 85% लोकांना आम्ही हा मेसेज देतो आहे आणि त्यांचं अलाइनमेंट आम्ही करतो आहे. आणि त्या निमित्तानं आम्ही बौद्धिक लढाई अनेक वर्षापासून लढत होतो. रस्त्यावरती लढाईसुद्धा आम्ही लढत होतो. नुकतेच जरांगेंना आम्ही उपोषणांनी, आमच्या ससानींनी, आमच्या इथल्या यवतमाळच्या सुनैना या पोरींनी किंवा आमच्या साताऱ्याच्या लोहारनी आणि झोरेंनी त्याला उत्तरं दिलेली आहेत. असं असताना सुद्धा आणि वैधानिक लढाई आम्ही लढलेली असून मराठे हे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नसून सुद्धा ते या ठिकाणी दादागिरी करत आहेत. त्याला उत्तर म्हणून आम्ही आता राजकीय लढाईसाठी सिद्ध झालेले आहोत. हॉस्टेलच्या महाराष्ट्रामध्ये समस्या आहेत. उद्याच आम्ही अतुल सावेंना, माननीय अतुल सावे महाराष्ट्र राज्याचे ओबीसी बहुजन मंत्री आहेत, त्यांना भेटणार आहोत. स्कूल्स या ठिकाणी बंद होत आहेत, त्याच्यावरती सुद्धा आम्ही लढणार आहोत. फ्री एज्युकेशन टू ऑल आणि फ्री हेल्थ टू ऑल हाही आमचा नारा आहे. माननीय भागवतांनी नुकतेच शिवरायांची समाधी टिळकांनी शोधून काढली असं सांगितलं. ती सुद्धा चुकीच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. रायगडमधील महाडच्या खाडीपट्ट्यामध्ये इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. चिंबावे बौद्धवाडी येथे सीबीएसई बोर्डचे नर्सरी ते 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विभाग, IT आणि नियोजित शाळेचे भूमिपूजन तसेच शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर खैरे सरांनी उचललेले हे पाऊल यशस्वी होणारच असा विश्वास उपस्थितांसमोर व्यक्त केलाय. आपण सांगितलं सर तुम्ही डेअरिंग करा, कठीण आहे पण मी तुमच्या पाठीशी आहे, काय चिंता करू नका. आणि मग निर्णय घेतला आणि कामाला लागलो. ही शाळा आणि अशा प्रकारे आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे. हा 20 कोटीचा प्रोजेक्ट आहे. इथं CBSE दिल्ली बोर्ड ह्याची नर्सरी ते 12वीपर्यंत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी आमचा संकल्प आहे. आमचे 15 डायरेक्टर आहेत आणि इथं वसतिगृह पण काढायचा माझा विचार आहे. कारण वसतिगृह काढलं तर शहरातून सुद्धा मुलं येतील. मी या गावात आलो, आमच्या सरपंच लोकांचा लोक एवढे भारावून गेले. हो खैरे सर तुम्ही मोठं काम करताय, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आजपर्यंत मी बघितलं प्रत्येकाने मला सहकार्य केले. आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे पाणी 85 किलोमीटरचा प्रवास करून मनमाडच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलंय. प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते त्याचे जलपूजन करण्यात आलंय. या योजनेमुळे 3 दशकांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या मनमाड शहराला आता रोज पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। भाषणावेळी एका सभासदाने माकड असा शब्द प्रयोग केल्याने हा गोंधळ सुरू झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखाना चालवला जातो, त्यामुळे ही सभा वादळी झालेली पाहायला मिळाली। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असून ते या मतदारसंघात विविध प्रकारची कामे झाल्याचा दावा करतायत। या जिल्ह्यात अनेक समस्या जैसे थे असून त्या सोडवण्यात पालकमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे उत्तम राठोड यांनी समस्यांचा पाडाच माध्यमांसमोर वाचला। सर्वच मूलभूत सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। सर्वच भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून देऊ। त्याचसोबत आपण सर्वांना सांगू इच्छितो, कोणत्याही समाजाचा विकास जर करायचा असेल तर त्यांच्या मूलभूत सुविधेसोबतच त्यांना सामाजिक व राजकीय स्थानसुद्धा मिळायला पाहिजे। आपण जर मुद्दे बरेच आहेत, आपण जर नुसते आरोग्याचा विषय जर घेतला तर घाणीचं साम्राज्य आपल्या या दिग्रस शहरामध्ये आहे आणि बाकी शहरामध्ये सुद्धा आम्ही पाहतो आहे। दारवा झालं, दिग्रस झालं, नेर झालं, इथे सुद्धा बऱ्याच जागी जे शासकीय कार्यालय आहेत त्याच्या आजूबाजूला एवढं घाणीचं साम्राज्य आहे की तिथूनच डास प्रादुर्भाव, तिथूनच मलेरिया, डेंग्यू मलेरिया असे बरेच साथीचे आजार पसरू शकतात। त्यामुळं स्वच्छतेला महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे आणि स्वच्छता कुठे दिसत नाही तर ते स्वच्छतासुद्धा करून घेतली पाहिजे आणि हा मुद्दासुद्धा प्रलंबितच असल्यासारखा। पांदन रस्ता योजना ही नुसती कागदोपत्री आलेली आहे, परंतु पांदन रस्त्याकरिता कोणालाही अशा प्रकारच्या आत्तापर्यंत निधी मिळाला आणि पांदन रस्ते करून घेतले असं वाटत नाही। खरोखरच आपण जर जिथे ई क्लासच्या जमिनी आहेत तिथे आपण एक छोट्या प्रमाणात तलाव म्हणून जर आपण केलं आणि पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारचं जर आपण प्रकल्प राबवले तर पाणी उपलब्ध होईल, बऱ्याच प्रमाणात मुबलक अशा प्रकारचं पाणी उपलब्ध होईल। तो शेतीलाही कामी येईल व पिण्याकरितासुद्धा कामी येईल। जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत ते कागदोपत्रीचे आहेत, परंतु राबवताना कुठेच दिसत नाही। कोल्हापुरातल्या राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत तुफान हाणामारी झाल्याचं समोर आलंय। यावेळी सभेमध्ये पोट नियम दुरुस्तीवरून जोरदार राडा झाला असून खुर्च्यांसह मिळेल त्या साहित्याची फेकाफेकी करण्यात आली आहे। संघाचं नाव कैलासवासी शिवाजीराव खराटे करण्याच्या विषयाचं वाचन सुरू होताच गोंधळ झाला। यावेळी दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर भिडल्याने सभेत प्रचंड गोंधळ झाला। या जनरल सभेमध्ये विषय होता शिवाजीराव खराटे साहेबांचं नाव द्यायचं आणि आम्ही त्याला दुरुस्ती सुचवली होती। शिवशंकर नाव द्यावं, शंकरदोंडी पाटील शिवाजीराव खराटे यांचं नाव द्यावं अशी दुरुस्ती सुचवली होती। अशी दुरुस्ती मांडत असतानाच त्या खराटे विठ्ठलराव खराट्यांच्या माणसाने आमच्या लोकांच्यावरती हल्ला केला आणि लोकांना जखमी केले। 2-3 माणसं आमची जखमी झालेले आहेत। ह्याचा मी खरं तर निषेध करतो। शिवाजीराव खराटे समाजवादी विचाराचे होते, पण शिवाजीराव खराटेंच्या वारसाने अशा पद्धतीनं सभा उधळणं हे त्यांच्या शिवाजीराव खराटेंना सोडण्यावर नाही। तेव्हा अशा या लोकांच्या ज्या मारहाण झाली आहे त्याच्या बाबतीत मी आता पुढे कायदेशीर कारवाई करणार आहे आणि ही जी पोटनियम दुरुस्ती त्यांनी ह्याच्यामध्ये दाखवली अहवालामध्ये, त्याला संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि मी ती संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली नसल्याबद्दल मी एक लेखी त्यांना पत्र दिले आणि या 52 गावातल्या लोकांचं लेखी पत्र दिले आणि अशा प्रकारची दुरुस्ती करावी अशा प्रकारची मी मागणी केली होती। पण हुकुमशाहीच्या जोरावर झुंडशाहीच्या तरुण माणसं आणून ही सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे, त्याला माझा निषेध आहे। वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।